उट्टणच्या आपण वेलंकी नावाच्या बीचवर आहे. तर या साईडला बघा, या काकी कोलिम आहे ना सुकायला ठेवत आहेत. तर आता आम्ही जी गाडी चालवली तिचे चार्जेस ते 500 रुपये. आणि हा इकडे वेज बसला एकदम मिसळ खातोय. मित्रांनो, आमचं जेवण करून झालेलं आहे आणि जे जेवण होतं ना एकदम जबरदस्त. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल. मित्रांनो, आता मी आलेलो आहे भाईंदर स्टेशनला. भाईंदर स्टेशनवरून वेस्ट साईडला जाणार आहे उट्टण बीचकडे. तुम्ही टायटल बघितलं असालच. तर आता माझ्यासोबत आहे माझे ऑफिसमधले मित्र किशोर आणि मॉन्टी. तर अशा आम्ही तिघंजणं जातो आहे उट्टण बीच एक्सप्लोअर करायला. तर पुढे काय काय होणार आहे आणि काय काय आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटेल आपल्या या ब्लॉगमध्ये. मुंबईपासून अगदी जवळ असलेलं मिनी गोवा असं ठिकाण ते म्हणजे उट्टण. उट्टणच्या आपण वेलंकी नावाच्या बीचवर आहे. जर माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर इथे तुम्हाला स्क्रीनवर नाव बघायला भेटेल. त्या बीचवर आलेलो आहे आणि भाईंदर स्टेशनपासून हे जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही इथे स्वतःची पर्सनल कार किंवा बाईक घेऊन येऊ शकता, कारण इथे 2 व्हीलर पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंगसुद्धा आहे. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असेल तर बससुद्धा अवेलेबल आहे. बसचं तिकीट आहे भाईंदर स्टेशनपासून उट्टण नाकापर्यंत काहीतरी 20 रुपये तिकीट आहे. आपण या साईडने आलेलो आहे. इकडे एक मोठं चर्च आहे आणि या साईडला सुद्धा एक छोटंसं चर्च आहे. तुम्ही बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असाल. ओके. आणि या साईडला सगळा हा बीच आहे जो तिथपर्यंत आहे. या साईडला बघा आपल्याला खूप साऱ्या बोट बघायला भेटत आहेत ज्या समुद्रामध्ये मासे पकडायला जातात. या त्या सगळ्या बोटीज आहेत. आता आम्ही निघालो आहे हा बीच बघायला. क्रिसमस असल्या कारणाने इथल्या कॅथलिक लोकांनी हे सगळं त्यांचं सेलिब्रेट करण्यासाठी बनवलेलं आहे वाटतं मंडप. या साईडला मोस्ट ऑफ जी पब्लिक आहे ती सगळी कॅथलिकच आहे. बरीचशी घरं त्यांचीच आहे तिकडे, त्यामुळे याला मिनी गोवा म्हणतात. तर मगाशी मी तिथे उभा होतो, तिथून आता या साईडला आलो आहे आणि हा दगडाचा भाग बघतो आहे तर एकदम वेगळाच आहे आणि असा ऑरेंज आणि ब्राऊन कलरचा दगड आहे. मोस्ट ऑफ आपण समुद्र ठिकाणी जर बघितला ना तर काळा दगड दिसतो आणि त्याच्यावर लागलेले असे ते शिंपल्यांची असतात. पण हा इथला जो दगड आहे तो एकदम वेगळाच आहे. का ती थोडं ॲट्रॅक्टिव्ह वाटलं मला तिथून, म्हणून मी हा बघण्यासाठी आलो आहे. तर या साईडला बघा, या काकी कोलिम आहे ना सुकायला ठेवत आहेत. जो आपण सुका कोलिम खातो ना तो हाच असतो. बघा सुकायला ठेवत आहेत. हा बघा, हा कोलिम तुम्ही खाल्लाच असाल, ओला पण खाल्ला असाल आणि सुका पण असेल. मला तर हा कोलिम जवळा नावाने माहिती आहे. जवळा वगैरे खातो ना, पण जवळा ह्याच्याहून अजून बारीक असतो ना किशोर? जवळाच आहे ना? जवळा, हां जवळा. आपण जाऊया आता त्या डायरेक्शनला जे माझ्या मागे दिसते बघायला. दुपारचे वाजलेले आहेत जवळजवळ 1 आणि आम्ही अजून आत्ताशी सुरुवात केलेली आहे हा बीच एक्सप्लोअर करण्यासाठी. बघा समोरचा व्ह्यू बघा ना, छान आहे आणि खूप शांत बीच आहे हा. अजिबात इथे गोंगाट नाही आहे. मेन म्हणजे दुपारची वेळ आहे त्यामुळे. आता हे दोघं गेले तिकडे खाली, आपण निघतो आता खाली जायला. तर आता आपण आलेलो आहे फायनली बीचवर. बघा दगडाचा भाग आहे. ह्या साईडला मस्त असा पूर्ण बीच आहे आणि एकदम शांत आहे. इकडे फक्त तो एक ग्रुप आहे, त्यांचे खेळ चालू आहेत काय ते. नाळ्याची पूर्ण बाग आहे. असं वाटतंय मी मुंबईतच नाही आहे. हा बघा, हा एकटा बिचारा या उन्हात बसला आहे. अरे बाबा एकटा इथे का बसला आहेस? तुझे मित्र कुठं आहेत? कधीपासून हा प्लॅन ठरवतच होतो की उट्टण बीचला जाऊया, उट्टण बीचला जाऊया. ज्याने आम्हाला ह्या बीचबद्दल सांगितलं की बाबा इथे आपण फिरायला जाऊया, तोच नेमका आज आला नाही आहे. तो येणार आहे, मागून येणार आहे, कारण का त्याला थोडं काम आहे. तो येतो आहे बाईकने आणि आम्ही आलो आहे रिक्षेने. खरं आमचा पण प्लॅन होता बाईकने यायचा, बट बाईक अवेलेबल झाली नाही टाईममध्ये. इकडे चालू आहे क्रिकेटची मॅच. क्रिकेट खेळतात इकडे उन्हातून. साहजिक आहे, आज शनिवार आहे, बरेच जणांना सुट्टी असते. मित्र एकत्र येऊन क्रिकेट खेळत आहेत. 8 सुपर. मगाशी आपण व्हिडिओला सुरुवात केली तेव्हा आपण तिथे होतो. तिथून हा बीच एक्सप्लोअर करत कडेकडेने येत आपण
आता या दगडाच्या भागावर आलेलो आहे आणि मगाशी मी तिथून तुम्हाला दाखवलं होतं की बीचच्या ह्या साईडचा जो भाग आहे तो पण आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. हे दोघांनी आता मोहीम सुरू केली या दगडातून पुढे जायची. मी पण आता निघतो. लेट्स गो. दगडांमधून आम्ही जातो आहे पलीकडच्या साईडला. दुपारचं येण्याचं कारण म्हणजे की आम्हाला इकडेच एक असं जेवण जेवायचं होतं, म्हणजे फिश थाली वगैरे या टाईपचं, म्हणून आम्ही लवकर आलो आहे. कारण का परत लांब जायचं आहे आपल्याला, तो टाईम आम्ही कॅल्क्युलेशन करून दुपारचा. जर सनसेट बघायचं म्हटलं ना तर रात्री घरी जाईपर्यंत खूप वाजणार. आपल्या तिकडे जायचं आहे. जाता जाता एक मस्त असा छोटाशी घळ दिसली आहे बघा. पावसामध्ये इथून पाणी जमा होऊन असं धबधब्यासारखं येत असेल याच्यामधून डायरेक्ट समुद्राकडे. तर ही रेस दिसते तुम्हाला. एवढा पाण्यातून चालत बघा कोण आलंय. आपण वेलंकणी बीचवरून डायरेक्ट इथपर्यंत चालत आलो आहे. हा पण आहे तो बीचच आहे एक प्रकारचा, बट याचं बीचवर या बीचचं नाव काय आहे मला मॅपवर दिसत नाही आहे. तर मी आता एका ठिकाणी जाऊन बसून बघतो की एक्झॅक्ट याचं नाव काय आहे. पण हा पण एक बीच आहे आणि हा पण शांत आहे. त्या बीचपेक्षा हा मला शांत वाटतो आहे, कारण का तिथे जवळपास गावच आहे. आणि ह्या साईडला बघाल ना तर मस्त अशी बाग वगैरे आहेत, नारळाच्या बागे वगैरे. आणि जास्त इकडे क्राऊड नाही आहे. कोणाला गाडी शिकायची असेल ना तर कदाचित इकडेच असतील, कारण का हे बघा गाडीचे टायरचे ठसे दिसत आहेत. मस्त आहे गाडी 4 व्हीलर शिकायला, बाईक वगैरे शिकायला. हे शांत आहे बीच, एकदम बेस्ट आहे. या डायरेक्शनला माझ्या काहीतरी आहे हॉटेल्स वगैरे आहेत, पण याची एंट्री इथून नाही आहे. आम्ही बॅक साईडला आहोत. बॅक साईड म्हणजे जो समुद्राचा भाग आहे तो या साईडला. एंट्री गेट इथून बंद होतं. इकडे खाण्यासाठी वगैरे आहे काहीतरी. आणि जसं आपण इकडे आलो, ओ माय गॉड, इकडे पण एक असा छान असा बीच आहे. केवढा मोठा आहे बाई. हे बघा लोकांनी गाड्या तर इथपर्यंत आणल्यात आणि लोक पुढपर्यंत गेलेत. तिकडे जायचं आहे का? ठीक आहे. बीच एक्सप्लोर करता करता इथे आम्ही गोळावाले दादा आहेत त्यांच्या इथे थांबलोय. इथे घेतोय, काय घेतोय आपण? पाणी बॉटल, गोळा की लिंबू पाणी, हे दोघं घेतात. मी नाही घेता कारण का मला झाले चांगलीच सर्दी. आता हळूहळू सर्दी माझी कमी होते. आता परत गोळा किंवा लिंबू पाणी प्यायलो ना मला परत होणार, म्हणून मी आता गप्प शांत बसणार आहे. आता वेलंकणी बीचवरून आम्ही जवळजवळ जातो आहे गोराई बीचकडे. तर यामधलं जे डिस्टन्स आहे जवळजवळ 6 किलोमीटर तरी आहे, 5 किलोमीटर तरी आहे. पण बीचवर एक्झॅक्ट कळत नाही की किती किलोमीटर असेल ते. आणि ते दादा आम्हाला सांगत होते, त्यांच्याकडून आम्ही लिंबू पाणी घेतलं. आपण बीचवर जी ती मोटरसायकल फिरवतो, बाईक असते ती ॲक्टिव्हिटीसाठी ती करायला जातो आहे मोंटी आणि मी. बघूया मजा येईल. आता गर्दी कमी आहे, ऊन आहे म्हणून. संध्याकाळी जबरदस्त गर्दी असणार, कारण का इथला व्ह्यू बघा मित्रांनो काय जबरदस्त आहे. मित्रांनो हे बघा समोर ती डर्ट बाईक बोलवतो ना मी, ही चालवायची होती मला. त्यासाठीच आम्ही तिथून या साईडला थोडं चालत आलो आहे. आपण चालवायचं आहे. फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे गोराई बीचला. त्याचा आजूबाजूचा परिसर बघा या बीचचा. आणि मग अशी तो गोळेवाला दादा होता तिथे होता, मी झूम करून दाखवतो. तिकडे एक्झॅक्ट एकदम पुढे. तिथून आपण परत एवढं पुढे चालत आलं आहे. बीच आम्ही 3 बीच एक्सप्लोर केले आहेत या चालण्यामध्ये. अजून ॲक्टिव्हिटी तर काही केली नाहीत, पण हे बघा इथे डर्ट बाईक वगैरे आहे. मला चालवण्याची खूप इच्छा आहे, मी चालवणार आहे. या दोघांचं काय माहीत नाही, पण मला चालवायचे आहे. आणि ह्याचे काय चार्जेस असतील ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगेनच. बघूया इथे चार्जेस किती येणार, आपल्या गावी किती चार्जेस असतात, थोडं कम्पेअर करूया. तर आता आम्ही ही गाडी चालवली, हिचे चार्जेस होते 500 रुपये. आपका नाम क्या? सलमान शेख. ओके, तो आप ये कब से कर रहे हो मतलब बिजनेस? 3 साल हो गए. 3 साल हो गया. मतलब प्रॉफिट हो जाता है क्या इधर? हाँ, प्रॉफिट होता है. शाम को भीड़ रहती रहेगी ना? हाँ, आपका क्या क्या है इधर, मतलब ये गाड़ी और है, बोटिंग है, बोटिंग भी है? और रिसोर्ट है. ओके, रिसोर्ट भी आपका है? हाँ, बहुत सी है यार. तो इसका कितना चार्जेस है ये गाड़ी का? इसका 400, ओके, उसका 500. उसका 500. 500. ओके, और साथ में आप नहीं रहोगे, हमें ही जाना है? सिंगल आपको जाना है, अलाउड करना. ओके, सिंगल और जाना उधर है, वो 150 वाले का? 150 वाला उधर रहेगा. हाँ, तो उसमें वो साथ में वो रहेंगे? साथ में रहेंगे, आपको वीडियो शूट भी नहीं मिलेगा उधर. ओके. तो इन भाइयों ने हमें बहुत अच्छे मतलब कम से कम रेट में ये हमें राइड दिलवा दिए.
तो कभी भी आप गोराई बीच में आ जाएंगे तो इनके यहाँ पे इनकी गाडी से राईड कर लेना और कम दाम में करके देंगे. पण गोराई बीचला जसं आलो ना इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि क्राऊड पण जबरदस्त आहे. मला मागाशी तो दादा बोलत होता की जसं संध्याकाळ होईल ना इकडे क्राऊड फुल भरून असतो, कारण का आज तर आहे शनिवार आणि उद्या रविवार. शनिवार रविवार जबरदस्त पब्लिक असते. या साईडला आपल्याला बघायला भेटतात या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाण्यामधल्या. बनाना राईड आहे, अजून बाकी या बोट वगैरे आहेत. मला बनाना राईडचं नाव माहिती आहे, बाकी या राईड आहे त्यांचं काय नाव एक्झॅक्ट माहीत नाही आहे. पण मला त्या बीचपेक्षा तिकडे शांततेसाठी ते बेस्ट आहे. पण इकडे जर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील समुद्रामधल्या बीचवरच्या ज्या असतात त्या तुम्हाला या गोराई बीचवरच करायला भेटतील. जर तुम्ही ॲक्टिव्हिटी करायला येणार असाल तर नक्की गोराई बीचला या. जबरदस्त आहे. वीकेंडसाठी हा जबरदस्त एक स्पॉट आहे. तर आता आम्ही जरा पेटपूजेसाठी बघतो काय आहे का. तर इकडे आपल्याला असे स्टॉल पण बघायला भेटतील. मॅगी वगैरे पण आहे. परत हा गोळा तर होताच, वडापाव आहे, शेवपुरी, पाणीपुरी ॲज युजल प्रत्येक बीचवर आपल्याला बघायला भेटतातच हे फूड. आणि हे सगळे सेफ्टी जॅकेट्स वगैरे. गोराई बीचला जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला अशी काही एंट्री बघायला भेटते बीचच्या साईडला. मी आता एक्झिट करतोय, तुम्हाला एक्झिट दाखवतोय. इकडून असं पुढे जाणार. हो, घरी निघालोय. किशोर एन्जॉय केली ना राईड? ठीक आहे. बघी राईड जबरदस्त. तू नाही चालवली यार. एनिमी नाही एक स्पॉट आली होती, किशोरने पळवली गाडी. तर आता गोराई बीचला जो रोड जातो त्याच्या आम्ही बाहेर आलो आहे आणि समोर बघू शकतो आपण ही एवढी गर्दी आहे, फुल ट्रॅफिक आहे कारण का आज सॅटर्डे आहे. आणि आता आम्ही रिक्षा शोधतोय या डायरेक्शनवर जायला. ज्या डायरेक्शनला आपण ज्या बीचवरनं आलो, वेलंकिनी जो बीच होता तिकडून त्याच डायरेक्शनला जायचं आहे. त्या डायरेक्शनला आहे स्टेला आंटी ढाबा, जिथे आपल्याला एक असं फिशचं फूड भेटणार आहे आणि एकदम चांगलं आहे, घरगुतीसारखं दिसतंय. रिव्ह्यूज चांगले आहेत त्याचे, त्यामुळे आम्ही तिथे जेवण ट्राय करायचं आमचं प्लॅन आहे. मित्रांनो, आता आम्ही रिक्षा पकडलेली आहे. गोराई बीचच्या जसं बाहेर आलो आहे ना तिथून आम्हाला रिक्षा भेटतच नव्हती. मेन म्हणजे जवळजवळ 2.5 किलोमीटर जायला 150 ते 200 रुपये बोलवते. पण हे काका जे आहेत हे आम्हाला 100 रुपयात नेत आहेत. ॲक्च्युली तरी पण जास्तच आहेत, पण ठीक आहे. आता आम्ही खूप दमलो आहे आणि चालत जायची शक्ती नाही आता अजिबात, म्हणून आम्ही रिक्षा केलेली आहे. 2 किलोमीटर काय जसं काय लांब नाही आमच्यासाठी, पण ऑलरेडी आम्ही खूप प्रवास केलेला आहे, त्यासाठी आम्ही आता ही रिक्षा करून जातो आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता तिथे स्टेला आंटीचा ढाबा आहे, ते रिव्ह्यूज चांगले दिसत आहेत, मेनू पण चांगला आहे. फक्त आता जाऊन बघायचे की टेस्ट चांगली आहे की नाही. कारण का इथे येण्या अगोदर मी ऑलरेडी सर्च करत होतो की इथे फूड कुठे चांगलं आहे. म्हणजे फिश थाली, चिकन थाली. बरं, चिकन तर खातच असतो, पण आज आम्हाला आमचा पक्का प्लॅन होता की फिश खायचा. तर मित्रांनो, हे बघा आंटीचा ढाब्याचा बोर्ड. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे इथे जेवण करण्यासाठी. इकडे आहे आतमध्ये बघा, डायरेक्टली बनवतात आणि तसंच फ्रेश आपल्याला जेवायला भेटणार आहे, म्हणजे एकदम गरमागरम. तर आता आपण ट्राय करूया इथलं फूड. तर हे बघा इथे चाललं आहे, पॉपलेट फ्राय होतो आहे माझा. आणि इकडे व्हेज माणूस आहे, तर व्हेज माणसाला आम्ही मागवलं मिसळपाव. किशोरने घेतलं आहे बांगडा आणि मी घेतलं आहे सुरमई, सॉरी कटेट. मी घेतले पापलेट. मोंटीची मिसळ आलेली आहे. ओ सो बघा आमचा पापलेट आलेला आहे. या पापलेट थाली. बघा इकडे पूर्ण पॉपलेट आहे. हा इकडे व्हेज बसला एकदम मिसळ खातोय. माझं पॉपलेट आलंय, पण किशोरचं अजून बांगडा थाली आलेली नाहीये. शिस्त आहे. फायनली मित्रांनो, आमचं जेवण करून झालेलं आहे आणि जे जेवण होतं ना एकदम जबरदस्त. तुम्हाला कसं वाटलं जेवण सांगा? मिसळपाव खाल्लाय. मिसळपाव खाल्ला तू? अरे मी बांगडा रस्सा. अरे रस्सा तो कुठला होता? कोलंबी रस्सा. आणि अजून काय होतं आपलं? तूच बाकीचं सगळं तूच खाल्लास. मी तुम्हाला सांगतो काय काय मेनू होता प्लेटमध्ये. जर तुम्हाला बघायला भेटला असेल तरी पण मी सांगतो की आम्ही मागितलेलं एक पापलेट, त्याच्यानंतरला एक बांगडा आणि बोंबील, असे फ्रायवाले आयटम मागितले होते. आता बांगडा ज्याच्यात मागवलं होतं ना त्याच्यामध्ये होतं 2 बांगडे मोठे होते आणि 2 बांगडे छोटे होते. तर आम्हाला वाटलं एक पीस येईल, पण नाही, बांगड्यामध्ये 4 पीस आले होते. संपत नव्हते, तरी आम्ही दोघांनी कसं तरी संपवलं. बोंबीलमध्ये 5 पीसेस आलेले होते, फ्राय होते ते. आणि पापलेटमध्ये एकच पीस आला होता आणि तो खूप मोठा होता, म्हणजे खूप साईज मोठी होती आणि वरती होतं. त्याच्यानंतरला कोळंबीचा रस्सा मागवला होता, बरोबर. 5 भाकऱ्या आणि हाफ राईस घेतला आम्ही आणि एक स्प्राईट घेतला होता. तर या सगळ्याचं आमचं बिल झालं जवळजवळ किती झालं?
1013 बिल. तर या ठिकाणी नक्की या, खूप स्वस्तात जेवण भेटलं आणि म्हणजे जबरदस्त टेस्ट पण एकदम चांगली होती. आंटीचा ढाबा म्हणून आहे. गोराई बीचला जर जात असाल ना तर तुम्हाला इकडे एक आतमध्ये रोड भेटेल, 2 किलोमीटर आहे गोराई बीचच्या तिथून. तर तुम्ही कधी पण या आणि ते जेवा, खरंच जबरदस्त जेवण आहे. आता आम्ही तिथून बाहेर आलो आणि रिक्षा केलेली आहे डायरेक्ट स्टेशनसाठी जाण्यासाठी. 50 रुपये पर पर्सन आहे, म्हणजे 150 रुपये आमचे होणार. डायरेक्ट भाईंदर स्टेशनला जायचं आहे. आपण ॲट अ टाईम 3 बीच एक्सप्लोर केलेले आहेत आजच्या या पूर्ण दुपारच्या सेशनमध्ये. आणि जे जेवण होतं ते पण छान होतं. ॲक्टिव्हिटी केली, गाडी चालवली ती, त्याच्यात तर अजून खूपच जास्त मजा आली. तर आजचा असा हा आपला व्लॉग होता. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह जरा जरी वाटला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे कोण मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर्स असेल त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.